शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बेनसण्याची चिन्ह काँग्रेसकडून विधानसभेच्या 288 मतदारसंघात स्वबळाची चाचपणी सुरू। विधान परिषद निवडणूक टाळता आली असती चंद्रकांत पाटलांचं विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाचं विधान। आर्थिक स्थिती कमकुवत असताना क्रिकेटपटूंना 11 कोटींच्या बक्षिसांची खैरात कशाला? क्रिकेटपटूंना दिलेल्या बक्षिसांवरून विरोधकांचा सवाल। केममधील रुग्णांचे रिपोर्ट रद्दीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर। पेपर प्लेट प्रकरणी लोकशाहीच्या बातमीनंतर 6 जणांना कारणे दाखवा नोटीस। 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या, 13 जुलै नंतर निर्णय सरकारला झेपणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम। आरक्षण ही छगन भुजबळांची बक्तेदारी नाही, भुजबळांचं ऐकलं तर निवडणुकीमध्ये सरकारला महागात पडेल, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। एकवेरा देवेटरच्या सदस्यपदी बाळ्यामामा म्हात्रे, बाळ्यामामा म्हात्रेंना विरोधकांमधून रसद, सुनील शेळके समर्थकांचे बाळ्यामामांना मतदान। रविकांत तुपकर बुलढाण्यातील 6 विधानसभा लढणार, बच्चू कडूंसोबत तिसरी आघाडी करण्याचे तुपकरांचे संकेत। पुण्यामध्ये महिला पोलीस अधिकारी असुरक्षित, बाईक स्वाराकडून महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न। विठुरायाचं व्हीआयपी दर्शन बंद करा, व्हीआयपी दर्शन सुरू असल्यानं 2 ते 3 तास दर्शन रांग बंद असल्याचा भाविकांचा आरोप। मंचरच्या शिवाजी चौकात दुधाला हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन, दुधाचे भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान। बोरिवली पश्चिममध्ये फेरीवाल्यांवर कारवाई, वाहतूक कोंडी होत असल्यानं महापालिकेकडून कारवाईचा बडगा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे बळीराजा सुखावला। गंगापूर धरणामध्ये 22% पाणीसाठा शिल्लक, नाशिककरांना दमदार पावसाची प्रतीक्षा। नाशिकच्या ओझर विमानतळ प्रशासनाचा भोंगळ कारभार, प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका। इंडिगोची नाशिक ते दिल्ली सकाळी 9ची फ्लाईट रद्द। हाथरसमध्ये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।